तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या संशोधन विषयाच्या अनुषंगाने आपण तथ्य संकलनाची तंत्रे म्हणून त्याला सुरुवात केलेली आहे. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण निरीक्षणाच्या माध्यमातून तथ्य संकलन कसं केल्या जाते या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. मग त्यामध्ये व्यक्तिगत निरीक्षण काय आहे, व्यक्तिगत निरीक्षण असेल, सामूहिक निरीक्षण असेल, या दोन पद्धती, या दोन प्रकार आहेत. त्यामध्ये व्यक्तिगत निरीक्षणामध्ये आपण अनियंत्रित निरीक्षण आणि नियंत्रित निरीक्षण ह्या दोन पद्धतींचं विश्लेषण केलेलं आहे. मग अनियंत्रित निरीक्षणामध्ये आपण परत 3 प्रकार पाहिलेले आहेत. त्या 3 प्रकाराच्या अनुषंगाने महत्त्वाचं म्हणजे आपण पूर्ण सहभागी निरीक्षण, असहभागी निरीक्षण, अर्धसहभागी निरीक्षण याचा सुद्धा सविस्तर चर्चा केलेली आहे. तथ्य संकलनाच्या अनुषंगाने निरीक्षणाच्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. संशोधकाचं प्रत्यक्ष त्या व्यवस्थेमध्ये जाऊन वास्तविक परिस्थितीचं ऑब्झर्वेशन, निरीक्षण करून तथ्य संकलन करणे. आजच्या लेक्चरमध्ये आपण मुलाखत हा एक सुद्धा तथ्य संकलनाचा प्रकार म्हणून आज मुलाखतीवरती आपण चर्चा करणार आहोत. आता मुलाखतीचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्यक्ष जे आहे की जो संशोधक असतो, संशोधक उत्तरदात्याच्या अनुषंगाने ते मुलाखत घेतो, पण मुलाखतीच्या माध्यमातून जे तथ्य संकलन केलं जातं ही सुद्धा एक शास्त्रीय पद्धत आहे. मुलाखत कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, मुलाखतीचं नियोजन कसं असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शास्त्रीय पद्धतीनं याची मांडणी केलेली आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये मुलाखत म्हणजे नेमकं काय आपण हे पाहणार आहोत. म्हणजे लक्षात ठेवा, निरीक्षण आणि मुलाखत झाली की आपण जो तिसरा प्रकार पाहणार आहोत, अणुसूची. म्हणजे तो अणुसूची तुम्हाला एकदम कळेल, कारण अणुसूचीमध्ये तुम्हाला निरीक्षणही करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलाखती घ्यायच्या असतात. मग अशा पद्धतीनं आपण त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं तथ्य संकलनाच्या पद्धती पाहत आहोत. तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण मुलाखत पाहणार आहोत. मुलाखतीचा अर्थ असा आहे, आपण रेग्युलरमध्ये म्हणतो की मुलाखत म्हणजे टेलिव्हिजनवरती आपल्याला मुलाखत पाहायला मिळतात. मग त्या मुलाखतीमध्ये आणि ह्या मुलाखतीमध्ये फरक काय आहे, मुलाखतीमध्ये काय फरक आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथं असं आहे की संशोधक म्हणून खऱ्या अर्थानं त्याची एक शास्त्रीय पद्धत, म्हणजे कशा पद्धतीने मुलाखत घ्यायला पाहिजे. तुम्ही संशोधक म्हणून संशोधकाच्या भूमिकेत असताना तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, मुलाखतीचं नियोजन कशा पद्धतीनं करायला पाहिजे, कोणकोणत्या घटकांना महत्त्व दिलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं म्हणजे सगळे जे घटक आहेत या घटकाच्या संदर्भात आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. त्यानंतर मुलाखतीचे तंत्राचा उपयोग कसा करायचा आहे, मुलाखतीचे प्रकार कसे. मग मुलाखतीचे प्रकार म्हणजे खऱ्या अर्थानं संशोधन विषयाच्या अनुषंगाने मुलाखतीचे सुद्धा काही प्रकार पडतात, ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर मुलाखतीचे गुण काय आहेत, म्हणजे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, या घटकांचाही आपण चर्चा करणार आहोत. तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आणि मुलाखत म्हणजे नेमकं काय आहे, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून मुलाखतीच्या संदर्भामध्ये ज्या विचारवंतांनी व्याख्या मांडलेल्या आहेत त्या व्याख्यांच्या आधारे मुलाखतीचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. मुलाखत म्हणजे नेमकं काय आहे. मुलाखतीच्या अनुषंगाने ह्या गोष्टीचा विचार. मुलाखत आता मुलाखतीच्या संदर्भामध्ये पी.व्ही. यंग यांनी जे श्रीमती पी.व्ही. यंग यांची व्याख्या जी आहे तर त्या व्याख्यांच्या आधारे खऱ्या अर्थानं आपल्याला मुलाखतीचा अर्थ कळेल. ज्या क्रमबद्ध विधीच्या इथं क्रमबद्ध विधी आहे, क्रमबद्ध विधीच्या योग्य एक व्यक्ती, इथं काय म्हणतात, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या काय म्हणतात, दुसऱ्या व्यक्तीच्या आंतरिक जीवनात, इथं महत्वाचं काय आहे, आंतरिक जीवनात कमी अधिक प्रमाणात प्रवेश करतो, प्रवेश करीत असतो, त्याला खऱ्या अर्थानं त्यालाच मुलाखत म्हणतात.
ही एक व्याख्या आहे. त्यानंतर आपण दुसरी एक व्याख्या पाहूया समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून. एक लक्षात ठेवा की आपण या व्याख्या ज्या बघतोय तर खऱ्या अर्थानं ह्या ज्या व्याख्या बघतो तर व्याख्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? इथं महत्वाचं काय, क्रमबद्ध पद्धतीने, ही एक व्याख्या झाली. त्यानंतर दुसरी आपण व्याख्या बघूया, ती व्याख्या खूप महत्वाची, गुड आणि हॅट यांची व्याख्या. ही व्याख्या एक सगळ्यात समाजशास्त्रीय दृष्टिकोन खूप महत्वाची. ते काय म्हणतात, मुलाखत ही मूलतः सामाजिक आंतरक्रियाची, बघा सामाजिक आंतरक्रियाची प्रतिक्रिया आहे. काय म्हणतात हे म्हणतं माझ्या मुलाखत ही काय आहे, मूलतः सामाजिक आंतरक्रियाची प्रतिक्रिया आहे. आता एक लक्षात ठेवा, दोन्ही व्याख्यांचा जर तुम्ही विचार केला, ह्या व्याख्यांचं वैशिष्ट्य बघा काय आहे. ह्या दोन्ही व्याख्या काय म्हणतात, एक लक्षात ठेवा, ह्या दोन्ही व्याख्यांचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. ती गोष्ट अशी, या ठिकाणी महत्वाचं काय, पहिली जी व्याख्या आहे पीव्ही यंग यांची, ते काय म्हणतात, एक क्रमबद्ध विधी, म्हणजे खऱ्या अर्थानं मुलाखत ही एक विधी आहे. त्यानंतर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या आंतरिक जीवनात, इथं काय आहे, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या आंतरिक जीवनात कमी अधिक प्रमाण आहे, काय करतो, प्रवेश करीत असतो, त्याला खऱ्या अर्थानं मुलाखत म्हणतात. हे एक झालं. त्यानंतर ही जी व्याख्या आहे गुड आणि हॅट यांची व्याख्या, ही समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून बघा, ते काय म्हणतात, मुलाखत ही मूलतः सामाजिक आंतरक्रियाची प्रतिक्रिया आहे. समाजशास्त्र काय, सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, सामाजिक क्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. इथं महत्वाचं काय की मुलाखत म्हणजे नेमकं काय, संशोधकाच्या दृष्टिकोनातून आपण मुलाखतीचा विचार करत आहोत. या ठिकाणी महत्वाचं काय, ही एक क्रमबद्ध विधी आहे. क्रमबद्ध विधी आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं एक शास्त्र आहे. शास्त्रीय पद्धतीने तुम्ही एका व्यक्तीच्या अंतर्मनात झाकण्याचा प्रयत्न करतात कमी अधिक प्रमाणात, तिथून खऱ्या अर्थानं तथ्य संकलन करत असतात. इथं काय, सामाजिक आंतरक्रियेची प्रतिक्रिया आहे. म्हणजे सामाजिक आंतरक्रियेची प्रतिक्रिया म्हणजे महत्वाचं काय, दोन व्यक्तीमध्ये सामाजिक आंतरक्रिया होणं गरजेचं आहे. ती क्रिया म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने क्रिया केलेली आहे त्या पद्धतीने ती प्रतिक्रिया येणार आहे. म्हणजे इथं महत्वाचं काय, मुलाखत घेणारा जो आहे संशोधक आणि उत्तरदाता, इथं महत्वाचं काय, इथं दोन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात मुलाखती या प्रक्रियेमध्ये. इथं काय, संशोधक आहे, इथं काय, संशोधक आहे, इथं संशोधक आहे आणि महत्वाचं उत्तरदाता, यांच्यामध्ये ही आंतरक्रिया होते, यांच्या दोघांमध्ये आंतरक्रिया होते. आणि मग या दोघांच्या आंतरक्रियामधून जी प्रतिक्रिया येते ती म्हणजे खऱ्या अर्थानं तुमचं तथ्य असतं. मुलाखतीमध्ये ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. मुलाखत म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कळायला लागलंय. मग या व्याख्यांच्या आधारे जर आपण विचार केला की मुलाखतीचं वैशिष्ट्य काय, ते वैशिष्ट्य आपण थोड्यामध्ये बघूया. एक लक्षात ठेवा, संशोधन तथ्य संकलनाच्या अनुषंगाने ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे मुलाखतीची वैशिष्ट्ये. काय वैशिष्ट्य बाबा व्याख्यांच्या आधारे जर आपण विचार केला, मी हे सविस्तर काय घेतोय कारण त्याच्या महत्वाचं म्हणजे या तथ्य संकलनाच्या तंत्रावरती एकावरती तरी एक प्रश्न असतो. मग त्या अनुषंगाने तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे माहित असायला पाहिजे. बरेचशा ठिकाणी संशोधन हा जो पेपर आहे, हा जो घटक आहे, जास्त प्रमाणात विश्लेषण केलं जाते. म्हणून आपल्याला तसं नाही करायचं. आपण राज्यसेवा करणारे आहे, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं संशोधन प्रक्रियेवरती प्रश्न विचारले जाणार आहेत. मी सुरुवातीपासून विद्यार्थ्यांना सांगतो की म्हणजे पहिल्या पेपर मधले जे सुरुवातीचे 4 घटक आहे याच्यामध्ये मार्क घ्यायला खूप संधी आहे. मग थोडी जर तुम्ही तयारी केली इतर मुलांपेक्षा जे शिल्लक मार्क घेतले जातात ते 4 घटकामध्ये घेतले जातात. समाजशास्त्राचा उदय एक विकास आहे, समाजशास्त्र एक विज्ञान आहे, हे त्यानंतर महत्वाचं आपण ही संशोधन प्रक्रिया पाहतोय आणि त्याच्यानंतर विचार मानतो. या 4 घटकाच्या अनुषंगाने जर इथं कसं आहे माहिती आहे का, या ठिकाणी महत्वाचं म्हणजे जर सविस्तरपणे तुम्ही टिपिकल जर काही गोष्टी पाठ केल्या किंवा लक्षात ठेवल्या किंवा ती संकल्पना तुमच्या क्लिअर लक्षात आली तर तुम्हाला सांगतो इथं सहज पैकीच्या पैकी मार्क पडतात या संशोधन पद्धती ह्या पेपरमध्ये. मुलाखत प्रक्रिया असेल किंवा निरीक्षण असेल,
निरीक्षणाचे काय प्रकार आहेत, काय आहे त्याची वैशिष्ट्य काय आहेत, ह्या जर थोड्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तिथे चांगल्या पद्धतीने मार्क पडू शकतात. त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं मी इथं सविस्तर घेत आहे. मग मुलाखतीचं वैशिष्ट्य काय आहे? ही माहिती प्राप्त करणारी एक प्रक्रिया आहे. मुलाखतीचं वैशिष्ट्य काय? तर माहिती प्राप्त करण्यासाठी मुलाखत घेतल्या जाते. त्यानंतर दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य काय? गृहीतके निर्मिती सहाय्य आहे. गृहीतके निर्मितीसाठी सहाय्य करते. त्यानंतर मुलाखतीचा जो गोष्ट गुणात्मक तथ्य संग्रह, इथं महत्वाचं काय? गुणात्मक संकलन आहे, गुणात्मक तथ्य संग्रह आहे. त्याचबरोबर मुलाखतीचं वैशिष्ट्य काय? अतिरिक्त माहिती प्राप्त करणे. त्याचबरोबर 5 नंबरला जे आहे अतिरिक्त माहिती प्राप्त केल्या जाते. त्याचबरोबर महत्वाचं खाजगी आणि गोपनीय माहिती प्राप्त होते. आणि त्यानंतर शेवटचं जे वैशिष्ट्य आहे इथं महत्वाचं निरीक्षणाची संधी मिळते. एक लक्षात ठेवा की इतर ज्या तथ्य संकलनाच्या पद्धती आहेत त्या पद्धतीपेक्षा महत्वाचं काय असेल तर मुलाखत या तंत्राचा उपयोग करत असताना तुम्हाला काय मिळतं? इथं माहिती प्राप्त करण्याचे उद्दिष्टच आहे. गृहकृत्याची निर्मितीच्या अनुषंगाने सुद्धा ही जी म्हणजे मुलाखत तथ्य संकलनाची जी पद्धत ही महत्वाची आहे. गृहीतके म्हणजे नेमकं काय की तुम्ही जेव्हा कोणाची मुलाखत घेता, मुलाखतीच्या आधारे तुम्हाला जे ज्ञान प्राप्त होतं त्याच्या आधारे तुम्हाला खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने तुम्ही एखाद्या संशोधन विषयाच्या अनुषंगाने पूर्व ज्ञानाच्या आधारावरती एक सगळ्यात महत्वाचं उत्तर तुम्ही मांडू शकता. त्यानंतर अतिरिक्त माहिती जेव्हा तुम्ही मुलाखत घेता, मुलाखतीच्या अनुषंगाने आता मुलाखत तंत्राचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे, आपण ते नंतर तंत्र कसं उपयोगात आणतात ते पाहायला जातं. इथं महत्वाचं मुलाखतीचं मेन बेस कोण असतं? संशोधक असतो. संशोधकावरती त्या गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही त्या मुलाखतीला कसं फिरवताय, तुमचा संशोधन विषय कसा आहे, तुम्ही मुलाखतीचं नियंत्रण कसं करताय. नियंत्रकाच्या भूमिकेमध्ये मुलाखतकार जर असेल तर तुम्हाला सांगतो ती मुलाखत व्यवस्थित होते. बऱ्याचशा तुम्ही टेलिव्हिजनवरती बघता तर काही जे अँकर आहे तर ते मुलाखत घेत असताना कशा पद्धतीने प्रश्न फेकल्याच्या नंतर हा कशा पद्धतीने हे करतो. म्हणजे काही काही वेळेस महत्वाचं काही असे प्रश्न असतात की त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मुलाखतकाराला ज्या गोष्टी अपेक्षित असतात की ह्या माणसाने ह्या गोष्टीवरती बोलायला पाहिजे त्या पद्धतीनं त्या माणसावरती ते प्रश्न फेकल्या जातात. म्हणजे मुलाखत तंत्र हे महत्वाचं म्हणजे संशोधकावरती अवलंबून आहे. जो मुलाखत घेणार आहे संशोधक तो महत्वाचा आहे. त्यानंतर महत्वाचं कायचं वैशिष्ट्य काय? खाजगी गोपनीय माहिती प्राप्त होते. मुलाखत घेत असताना सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही त्या व्यक्तीचा विश्वास संपादन केला, तसं वातावरण निर्मिती केली आणि त्या निर्मितीच्या अनुषंगाने महत्वाचं काय? जेव्हा चर्चा होते एका प्रश्नामधून उपप्रश्न जेव्हा विचारल्या जातात तर काही गोष्टी अशा असतात उत्तरदात्याच्या की त्या गोष्टी त्याने कधीच कोणाला सांगितलेल्या नसतात किंवा व्यक्त झालेल्या नसतात. म्हणजे ती गोपनीय माहिती सुद्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं मुलाखतीच्या माध्यमातून मिळतात. आपण म्हणतो ना सहज बोलता बोलता एखाद्या माणसासोबत जर तुमचे विचार जुळाले तर तुम्हाला सांगतो तुम्ही सहज व्यक्त व्हायला लागता. हे तुम्हाला सुद्धा कळत नाही. नंतर तुम्ही विचार करता अरे मी ह्या गोष्टी बोलायला नव्हत्या पाहिजे. पण वातावरण निर्मिती जर तशी असेल तर माणूस सहज व्यक्त होऊन जातं. मुलाखतकाराचं वैशिष्ट्य ते आहे. त्यानंतर मुलाखतीचं वैशिष्ट्य काय? माणसाला निरीक्षणाची संधी मिळते. इथं महत्वाचं काय? तथ्य संकलनाच्या अनुषंगाने मुलाखतीमध्ये निरीक्षण तंत्राचा सुद्धा वापर केला जातो. ऑब्झर्वेशन, आजूबाजूचं वातावरण कसं आहे, मुलाखत देणारा व्यक्ती कसा आहे, या सगळ्या गोष्टींचा वातावरणाचा तुम्ही सुद्धा निरीक्षण करू शकता. सामाजिक वातावरण कसं आहे, त्या व्यक्तीचं आजूबाजूचं वातावरण कसं आहे याचं सुद्धा निरीक्षण केलं जाऊ शकतं. म्हणजे तथ्य संकलनाच्या अनुषंगाने मुलाखत जो आहे हा जो प्रकार आहे या प्रकाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विश्वसनीय वस्तुनिष्ठ तथ्य संकलन केलं जातं. फक्त ह्या पद्धतीमध्ये महत्वाचं काय असेल? संशोधकांचं महत्वाची भूमिका आहे. मग काही मुलाखतीचे प्रकार आहे. प्रकार म्हणजे नेमकं काय? संशोधन विषयाच्या अनुषंगाने काही प्रकार पाडलेले आहे. जो संशोधन विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने तर महत्वाचं काय? मुलाखतीचे काही प्रकार किंवा वर्गीकरण आहे. त्या संदर्भात आपण बघूया. वर्गीकरण किंवा प्रकार
मग वर्गीकरण किंवा प्रकार कसे आहेत, तर मग आता श्रीमती म्हणजे येंग यांनी सगळ्यात महत्वाचं काय की मुलाखतीच्या अनुषंगाने काही प्रकार सांगितलेले आहे. तर सगळ्यात महत्वाचं मुलाखतीचे प्रकार, उद्दिष्टानुसार वर्गीकरण, संशोधनाच्या उद्दिष्टानुसार. आता उद्दिष्टानुसार वर्गीकरणाचा अर्थ काय होतो, इथं महत्वाचं काय की इथं तुमचा संशोधन विषय कसा आहे, तुमच्या संशोधनाचं उद्दिष्ट काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला महत्वाचं काय की तुमचं संशोधन निदानात्मक आहे का सगळ्यात महत्वाचं उपचारात्मक आहे का संशोधनात्मक आहे. तुमच्या संशोधनाचा विषय जो निवडलेला आहे त्या संशोधन विषयाचं उद्दिष्ट काय आहे. इथं महत्वाचं निदानात्मक मुलाखत आहे. त्यानंतर 2 नंबर आहे उपचारात्मक. आणि 3 नंबरला आहे संशोधनात्मक मुलाखत. इथं महत्वाचं काय संशोधनात्मक. आता हे जे मुलाखतीचे प्रकार पडलेले कायच्या आधारे, तुम्ही संशोधनाच्या अनुषंगाने तुमच्या संशोधनाचं उद्दिष्ट काय, म्हणजे एखाद्या घटनेच्या अनुषंगाने जर तुम्हाला जर तुमचा विषयच असा असेल, त्या घटनेच्या अनुषंगाने तुम्हाला निदान शोधायचं आहे, त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं महत्वाचं काय उपाय शोधायचे आहे. मग ती समस्या कशी आहे तुम्हाला ती जाणायची आहे. मग त्या समस्या जाणण्याच्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं तुम्ही त्या पद्धतीने मुलाखतीची डिझायनिंग करता. संशोधकाला माहित असतं की उत्तरदात्याकडून आपल्याला कोणत्या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहे. मग त्या अनुषंगाने खऱ्या अर्थात त्या मुलाखतीचं नियोजन तसं असतं. उपचारात्मक नेमकं काय की एखादी समस्या तिथं जाणलेली आहे, पण त्या समस्येच्या अनुषंगाने त्याच्यावरती कोणत्या पद्धतीने उपचार करायला पाहिजे, नेमक्या त्यांच्या समस्या आहेत काय. इथं महत्वाचं काय की तुम्ही उपचारात्मक मुलाखतीचा सुद्धा उपयोग करता. मग त्या पद्धतीने तुम्ही ते प्रश्न डिझायनिंग केलेले असते. संशोधनात्मक म्हणजे नेमकं काय महत्वाचं म्हणजे तुम्हाला ज्ञान इथं ग्रहण करायचं आहे. एखाद्या समस्येचे कार्यकारण संबंध जे आहे, एखाद्या घटनेचा कार्यकारण संबंधाचा शोध घ्यायचा असेल, त्या अनुषंगाने त्या पद्धतीची मुलाखत, त्या मुलाखतीचं नियोजन त्या पद्धतीने केलेलं असतं. म्हणजे त्या पद्धतीने आहे. मग सगळ्यात महत्वाचं दुसरी एक मुलाखत आहे. इथं हे खऱ्या अर्थानं कशाच्या आधारे, उद्दिष्टानुसार तुमच्या संशोधनाचं उद्दिष्ट काय आहे त्यानुसार हे 2 प्रकार पडलेले आहेत. त्यानंतर महत्वाचं काय की मुलाखतीचे जे औपचारिकतेनुसार वर्गीकरण, औपचारिकतेनुसार वर्गीकरण. म्हणजे तुम्ही मुलाखतीचा तुमचा उद्दिष्ट काय आहे ते तर समोर आहे. औपचारिकतेनुसार महत्वाचं काय, इथं काय महत्वाचं, इथं तुम्हाला औपचारिक मुलाखत म्हणतात. एक औपचारिक मुलाखत आहे आणि 2 अनौपचारिक आहे. आता तुम्ही जी मुलाखत घेताय त्या मुलाखतीचा उद्देश किंवा तुमचा संशोधनाचा विषय कसा आहे त्या अनुषंगाने, मग इथं महत्वाचं काय औपचारिक जी मुलाखत आहे, म्हणजे इथं औपचारिक मुलाखतीमध्ये काय प्रश्नावलीचा, इथं काय प्रश्नावलीचा वापर करून तुमच्याकडे औपचारिक मुलाखतीमध्ये प्रश्नावलीचा वापर करून त्या पद्धतीनंच तुम्ही त्या व्यक्तीची मुलाखत घेता. प्रश्नावलीचा वापर आहे मुलाखतीमध्ये सुद्धा. तुमच्याकडे प्रश्न असतात, ह्याच दिशेने आपल्याला जायचं आहे, त्या प्रश्नावर मग त्या प्रश्नांची डिझायनिंग सुद्धा त्या पद्धतीने केलेली असते. म्हणजे औपचारिक मुलाखतीमध्ये काय प्रश्नावलीचा वापर करतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय, इथं अनौपचारिक माहिती प्रश्नावलीचा वापर नाही. म्हणजे इथं काय, इथं महत्वाचं तो संशोधक जो आहे त्या संशोधकावरती अवलंबून असतं की त्या मुलाखतीला कोणत्या दिशेने घेऊन जायचं. इथं संशोधकावरती नियंत्रण नसतं. औपचारिक मुलाखतीमध्ये संशोधकावरती नियंत्रण नसतं. औपचारिक मुलाखतीमध्ये काय, या ठिकाणी तुमच्याकडे प्रश्नावली असते, त्या पद्धतीने त्याला प्रश्न विचारायचे असतात. आणि औपचारिक मुलाखतीमध्ये महत्वाचं काय की तो जो संशोधक आहे, संशोधकावरती एका प्रश्नामधून उपप्रश्न, त्या प्रश्नामधून उपप्रश्न, असे प्रश्न विचारत खऱ्या अर्थानं तो त्याच्या संशोधन विषयाच्या अनुषंगाने त्या माणसाला सहज तिकडे घेऊन जाऊ शकतो. इथं संशोधकावरती प्रश्न मुलाखत घेण्याच्या अनुषंगाने नियंत्रण नसतं, पण या ठिकाणी महत्वाचं औपचारिक मुलाखतीमध्ये नियंत्रण असतं. त्या दोघांमध्ये महत्वाचा तुम्हाला हा फरक लक्षात यायला पाहिजे.
दुसरं महत्वाचं मुलाखतीच्या अनुषंगाने जर म्हटलं की इथं काय उत्तर निवेदक जे आहे, तिसरा प्रकार आहे संख्येनुसार वर्गीकरण. नंतर तुमच्या लक्षात येईल, म्हणजे इथं महत्वाचं काय आहे की उत्तर निवेदक म्हणजे ज्यांच्या मुलाखती घ्यायच्या आहे, मग त्याला समूह मुलाखत किंवा सगळ्या व्यक्तिगत मुलाखत आहे, आणि 2 नंबरला समूह मुलाखत. मग तुमचे उत्तरदाते कशा स्वरूपाचे त्या अनुषंगाने सुद्धा मुलाखतीचं वर्गीकरण तुम्हाला केलं जायचं. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की इथं अभ्यास पद्धतीनुसार, म्हणजे तुम्ही अभ्यास संशोधनाच्या अनुषंगाने कोणत्या अभ्यास पद्धतीचा वापर केलेला आहे, खऱ्या अर्थानं त्या अभ्यास पद्धतीनुसार सुद्धा मुलाखतीचे तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत पाहायला मिळतील. अभ्यास पद्धतीनुसार अभ्यास पद्धतीनुसार वर्गीकरणामध्ये महत्वाचं काय, इथं जे आहे अभ्यास पद्धती जी आहे तुमच्या संशोधन विषयाच्या अनुषंगाने तुमच्या अभ्यास पद्धती, मग संरचित मुलाखत आहे. संरचित म्हणत परत त्याच्यामध्ये अरचित मुलाखत येते. त्यानंतर 3 नंबरला जे आहे अभ्यासक्रमामध्ये केंद्रीय मुलाखत. इथं महत्वाचं आहे केंद्रीय मुलाखत आहे. आणि त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे फेर मुलाखत आहे. आता एक लक्षात ठेवा की आपल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने यावरती सगळ्यात महत्वाचं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. हे बाकीच्या मुलाखतीचे प्रकार आपण वर्गीकरण ते बघितलेलं आहे, पण ते सगळ्या वर्गीकरणाचा आधार जर इथे कुठं असेल तर इथं आहे. इथं महत्वाचं काय संरचित मुलाखत म्हणजे नेमकं काय, इथे संरचित मुलाखत म्हणजे नियोजनबद्ध पद्धतीने रचित आहे, प्रश्नावलीचा तुम्ही उपयोग तिथे करू शकता. तिथं अरचित मुलाखत म्हणजे नेमकं काय, आपण जे बघितलेलं अनौपचारिक मुलाखत त्या पद्धतीचं अनुषंगाने आहे. केंद्रीय मुलाखत म्हणजे नेमकं काय, इथं महत्वाचं काय की तुम्हाला कोणत्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. इथं केंद्रीय मुलाखतीमध्ये म्हणजे केंद्रीय मुलाखतीचा अर्थच असा होतो ही संरचित मुलाखत आणि अरचित मुलाखत या दोन्ही पद्धतीचं इथं मिश्रण असतं. इथं मिश्रण आहे केंद्रीय मुलाखत मध्ये, त्यामध्ये संरचित मुलाखतीच्याही काही गोष्टी उपयोगात आणाव्या लागतात, अरचित मुलाखतीच्याही काही गोष्टी उपयोगात आणाव्या लागतात. पण तुम्ही तथ्य संकलन केलेलं आहे, पण तथ्य संकलन केल्याच्या नंतर सुद्धा काही घटना अशा असतात, समाज हा परिवर्तनशील आहे. मग संशोधन विषयाच्या अनुषंगाने परत तुम्हाला जर काही तथ्य लागत असतील, एखाद्या व्यक्तीची तुम्ही मुलाखत घेतलेली आहे आणि त्या घटनेच्या तीव्रतेच्या अनुषंगाने परत तुम्हाला जर मुलाखत किंवा काही तथ्य अपेक्षित असेल तर तुम्ही परत तुम्हाला महत्वाचं काय फेर मुलाखत घेता येऊ शकते. फेर मुलाखत तुम्ही त्याच व्यक्तीची घेऊ शकता. आणि मग नंतरच्या मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्हाला काही गोष्टी जी आहे की बदल पाहायला मिळतो. म्हणजे अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं मुलाखतीचं वर्गीकरण जे आहे तर मुलाखतीचं वर्गीकरण इथं संरचित मुलाखत आहे, अरचित मुलाखत आहे, केंद्रीय मुलाखत आहे, फेर मुलाखत आहे. ऍक्च्युअल मध्ये हे जे प्रकार आहेत वरती जे विश्लेषण केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात अभ्यास पद्धतीनुसार महत्वाच्या तुमच्या अभ्यासाची पद्धत जी आहे, तुमच्या संशोधनाच्या अनुषंगाने तुम्ही कोणता विषय निवडलेला आहे त्या निवडीच्या अनुषंगाने तुम्हाला मुलाखत कशा स्वरूपाची घ्यायची आहे त्याची प्लॅनिंग जी आहे तर तुम्हाला खऱ्या अर्थानं हे जे 4 प्रकार सांगितलेले आहे हे खऱ्या अर्थानं संशोधन विषयाच्या अनुषंगाने महत्वाचे आपल्याला पाहायला मिळतात. मग या ठिकाणी आपण मुलाखती प्रक्रिया काय म्हणजे मुलाखतीचे वर्गीकरण काय आपण हे पाहिलेलं आहे. आता महत्वाचं काय की मुलाखतीची शास्त्रीय पद्धत आहे. मग मुलाखतीची जर शास्त्रीय पद्धत असेल त्याची एक प्रक्रिया आहे. मग या प्रक्रियेच्या अनुषंगाने आपण मुलाखत प्रक्रिया मुलाखत घ्यायची आहे, पण मुलाखतीचं पूर्व नियोजन किंवा ती प्रक्रिया कशी राबवल्या जाते. मी ते एक म्हणजे आपण एका घटकाचा थोडक्यामध्ये विचार कर म्हणजे सगळ्यात मुलाखतीची पूर्वतयारी करावी लागते. मुलाखत पूर्वतयारी आता तुम्हाला सगळ्याच्या महत्वाच्या अनुषंगाने तुम्हाला हे लक्षात आलं मुलाखत पूर्वतयारी करावी लागते. म्हणजे संशोधकाच्या अनुषंगाने महत्वाचं काय की तुम्हाला मुलाखतीची पूर्वतयारी करावी लागते. मुलाखत घेणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. तुम्हाला उत्तरदात्याकडून सगळ्यात महत्वाचं काय तथ्य संकलन करायचं आहे आणि मग त्याच्या वेळेनुसार तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या बघाव्या लागतात. मग त्या अनुषंगाने काय आहे तुम्हाला मुलाखत घेण्याच्या अगोदर काय समस्येचं
ही एक पहिली गोष्ट संशोधकाच्या अनुषंगाने काय, तुम्ही जे संशोधन विषय निवडलेला आहे, तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे, तर पहिली गोष्ट तुमच्या संशोधन विषयाचं उद्दिष्ट काय आहे, तुम्ही तुमच्या संशोधनाच्या अनुषंगाने काय गृहीत धरलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी मुलाखतीच्या अगोदर तुम्हाला तिथं जाण्याच्या अगोदर पूर्वतयारी करावी लागते. संशोधक तयार असल्याशिवाय मुलाखतीला जाता येत नाही. नेमकं तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुमचा संशोधनाचा विषय काय आहे, तुमच्या संशोधनाचं उद्दिष्ट काय आहे, याचं पूर्वज्ञान असं लागतं. त्यानंतर महत्वाचं काय आहे, उत्तरदात्याची निवड तुम्हाला करायची. इथं महत्वाचं काय, उत्तरदात्याची निवड. तुम्हाला कोणाची मुलाखत घ्यायची आहे, त्या उत्तरदात्याची निवड करायची आहे. त्यानंतर महत्वाचं काय, मुलाखतीची वेळ आणि स्थान. इथं काय, मुलाखतीचं वेळ आणि स्थान हे निश्चित करावे लागते. कारण मुलाखत देणारा जो व्यक्ती आहे, जो उत्तरदाता तुम्ही निवडलेला मुलाखत घेण्याच्या अनुषंगाने, त्या मुलाखतीचं वेळ कुठं आहे, स्थान ठिकाण कुठं आहे, याची सुद्धा तुम्हाला पूर्वतयारी करावी लागते. पहिली गोष्ट महत्वाचं असं आहे की तुम्हाला तथ्य संकलन करायचं आहे. तुम्हाला उत्तरदात्याच्या सगळ्या गोष्टीचं, उत्तरदात्याला वेळ आहे का, कोणत्या वेळेला तो उपलब्ध असू शकतो, सकाळची वेळ महत्वाची आहे का, एखाद्या राजकीय नेत्याची तुम्हाला किंवा कार्यकर्त्याची तुम्ही मुलाखत घेताय, मग त्याला कोणता वेळ आहे, किंवा एखाद्या शिक्षकाची मुलाखत घेताय, कोणत्या वेळेमध्ये तो उपलब्ध असू शकतो, त्या सगळ्या गोष्टीचा विचार संशोधकाला करावा लागतो. ही मुलाखतीची खऱ्या अर्थानं पूर्वतयारी आहे. उत्तरदात्याची असणारी वेळ असेल, तुम्हाला तुमच्या विषयाच्या अनुषंगाने पूर्व ज्ञान असेल, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि मग सगळ्यात महत्वाचं काय की त्याच्यानंतर जे मुलाखतीचं प्रत्यक्ष संचलन. आता इथं काय, इथं तुम्ही पूर्वतयारी केलेली आहे, इथं आता मुलाखतीची पूर्वतयारी केली, वेळ ठरलेला आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. आता प्रत्यक्ष जे आहे 2 नंबरला जे आहे मुलाखतीच्या अनुषंगाने, इथं महत्वाचं काय, मुलाखत प्रत्यक्ष संचालन. संचालनाचा अर्थच असा की प्रत्यक्ष आता तुम्ही मुलाखत घ्यायला सुरुवात केलेली आहे, मग मुलाखतीच्या अनुषंगाने काय, मग मुलाखतीला कशी सुरुवात करणार आहे, तुम्ही गेलेला आहात. मग सगळ्यात महत्वाचं पहिली सुरुवातीची गोष्ट अशी आहे की जो मुलाखतकार आहे त्याच्यामध्ये परस्पर गेल्या बरोबर लगे तुम्ही गेलेत लगे, हा चला मी संशोधक आहे, आणि संशोधक म्हणल्यानंतर महत्वाचं काय केलं की चला असा असा विषय आणि सुरुवात करत, तसं नाही. परस्पर संबंध म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला मुलाखतीच्या अनुषंगाने पहिलं तुम्हाला वातावरण निर्मिती करावी लागते. त्या माणसाला असं सगळ्यात टेन्शन मध्ये असेल, कारण मुलाखत देण्याला असा प्रश्न, काय प्रश्न विचारलेला बाबा, आम्ही गण त्यांना सांगितलेलं असतं की आम्ही ही जी मुलाखत घेत आहोत ही संशोधन विषयाच्या अनुषंगाने घेत आहोत, तुमची जी माहिती आहे ती गुप्त ठेवण्यात येणार आहे, संशोधनाच्याच अनुषंगाने ती वापरल्या जाणार आहे. आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असताना सुद्धा जो मुलाखत देणारा उत्तरदाता आहे तो सुद्धा तयारीनं असतो. कसं कमी बोलायचं, काय बोलायचं, काय नाही. मुलाखत म्हणले ते सांगत असतं की उद्या कोणीतरी माझं मुलाखत घ्यायला येणार आहे, मग बाकीचे लोक त्यांना सांगतात की जास्त काही बोलू नका बरं, त्यांना सुद्धा माहित नसतं की सगळ्यात महत्वाचं काय की सुरुवातीला तुम्हाला परस्पर संबंध, एकमेकावरती विश्वास निर्माण करण्याच्या अनुषंगाने मी संशोधन करतोय, संशोधनाच्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं ही माहिती मला गरजेची आहे, असं परस्पर संबंध निर्माण करून तुम्हाला वातावरण निर्माण करायचं. आणि मग सगळ्यात काय आहे, मुलाखतीची तुम्हाला सुरुवात करावी लागते. मग मुलाखतीची सुरुवात करत असताना तुमच्या संशोधन विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला काय विषयामध्ये प्रवेश करावा लागतो. आता विषय प्रवेश सुरू झालेला आहे, त्याच्यानंतर विषय म्हणजे मुलाखतीला सुरुवात केलेली आहे, विषय पर आता सुरुवात केलेली आहे, मग इथं काय प्रोत्साहनपर काही शब्द प्रयोग वापरावा लागतात. मग प्रोत्साहनपर शब्दप्रयोग म्हणजे नेमका काय, ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घेतोय त्यांना सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही प्रोत्साहित करा, त्यांना सांगा, तुम्ही तसं वातावरण निर्माण करा की नाही काल तर मी मुलाखत गेलो होतो पण त्या मुलाखतीमध्ये असं एवढं विशेष नाही, तुमच्या बोलण्याची शैली चांगली आहे, तुमचा व्यवसाय कोणता आहे, तुमच्यामध्ये कोणती क्वालिटीज आहे, तुम्ही काय करू शकता काय नाही, त्या व्यक्तीला त्या पद्धतीने प्रोत्साहनपर शब्द बोला, वातावरण निर्मिती होऊन जाते.
असं अचानकच होत नाही. त्यानंतर महत्वाचं काय, इथं दुसरी एक गोष्ट महत्वाची अशी की उचितच प्रश्न विचारा. ज्या प्रश्नांची ते उत्तर देऊ शकतात तशाच स्वरूपाचे प्रश्न विचारा, कारण तुम्ही संशोधक आहात. तुम्ही उत्तरदाता कोणता निवडलेला आहे त्या अनुषंगाने तुमची बोली भाषा सुद्धा तशी असायला पाहिजे आणि त्याला उचितच प्रश्न विचारले गेले पाहिजे मुलाखतीमध्ये. वातावरण निर्मिती करा, प्रोत्साहनपर त्यांना बोला आणि सगळ्यात महत्वाचं उचित प्रश्न विचारत असताना चौथ्या नंबरची गोष्ट आहे की कळत न कळतपणे तुम्ही काय प्रश्नांच्या उत्तरांची नोंद घेणे, प्रश्नांच्या उत्तराची नोंद घेणे सुद्धा गरजेचं आहे. अशा पद्धतीनं मुलाखतीचं संचालन ज्याला म्हणतात, पहिले परस्पर संबंध निर्माण करा, वातावरण निर्माण करा, त्यानंतर सगळ्यात मुलाखतीला सुरुवात करा, त्यानंतर प्रोत्साहनपर शब्दाचा प्रयोग करा, उचित प्रश्न विचारा, त्यानंतर शब्द प्रश्नांचे उत्तर जे येतात त्याची नोंद सुद्धा तुम्ही घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये जर विचार केला की मुलाखतीचा अनुषंगाने महत्वाचं काय की तुम्ही मुलाखतीचं नियंत्रण, इथं महत्वाचं काय की मुलाखतीचं नियंत्रण बी आहे. इथं मुलाखतीला काय महत्वाचं 3 नंबरला जे मुलाखत नियंत्रण आहे. मुलाखत नियंत्रण म्हणजे नेमकं काय आहे हे संशोधकाच्या अनुषंगाने महत्वाचं आहे. त्या मुलाखतीला कसं नियंत्रण ठेवायचं आहे हे काय आहे. मुलाखत नियंत्रणाचा अर्थ असा आहे की मुलाखत घेत असताना आम्ही सुद्धा कुठेही कोणतेही प्रश्न विचारता कामा नये. मुलाखतीच्या नियंत्रणाचा असा आहे की तुम्हाला तुमच्या पद्धतीच्या अनुषंगाने महत्वाचं काय की संशोधकाला सुद्धा स्वतःवरती नियंत्रण. जर कधी उत्तरदाता इतर प्रश्न विचारत असेल की इतर चर्चा करत असेल, तुम्ही एखादा प्रश्न विचारलेला आहे, एका प्रश्नामधून उपप्रश्न विचारलेला आहे, मुलाखत रंगात आलेली आहे, पण ती रंगात आलेली मुलाखत जर दुसऱ्याच विषयाच्या अनुषंगाने जात असेल तर महत्वाचं काय, संशोधक जो आहे त्याचं काम आहे की त्या मुलाखतीवरती नियंत्रण परत आपल्या संशोधन विषयाच्या अनुषंगाने त्या व्यक्तीला त्या विषयावरती आणणं. मुलाखतीचं नियंत्रण तुमच्या हातात पाहिजे. तुम्हाला आपल्या विषयावरती आणत असताना सुद्धा त्या माणसाचं बोलण्याची जी इच्छा आहे त्याच्या त्या गोष्टी कंप्लीट होत असताना उपप्रश्न निर्माण करून तो जर बोलतोय तुम्हाला परत म्हणाला बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, पण सर महत्वाचा माझा प्रश्न असा आहे, मला हे विचारायचं आहे. ठीक आहे मला हे विचारायचं आहे. तुम्ही परत त्याला पूर्व नियोजित तुमच्या विषयाच्या अनुषंगाने आणू शकता. मुलाखतीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सुद्धा संशोधकाची असते. त्यानंतर महत्वाचं काय, मुलाखतीची समाप्ती सुद्धा, मुलाखतीचं नियंत्रण आहे, मुलाखत समाप्ती आहे. तुम्हाला मुलाखत समाप्ती करावी लागते. त्यानंतर महत्वाचं काय, 5 अहवाल लिहावं लागतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मुलाखत करत असताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. मुलाखतीचं नियंत्रण ठेवायचं आहे. मुलाखतीची समाप्ती सुद्धा चांगल्या वातावरणामध्ये तुम्हाला करायची आहे. म्हणजे उत्तरदात्याला सुद्धा दुसऱ्या वेळेस तुम्हाला जर कधी परत रिपीट मुलाखत घ्यायची ठरली तर त्या माणसाने तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सहकार्य करणं गरजेचं आहे. मुलाखतीची समाप्ती सुद्धा त्या व्यक्तीचे आभार मानून सगळ्यात महत्त्वाचं संशोधन विषयाच्या अनुषंगाने तुमची मुलाखत किती महत्त्वाची ह्या सगळ्या गोष्टी बोलून तुम्हाला मुलाखत समाप्त करायची आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं काय, मुलाखतीचा तुम्हाला अहवाल सुद्धा लिहायचा आहे. अशा पद्धतीनं मुलाखत म्हणजे नेमकं काय आहे, मुलाखतीचे प्रकार कसे आहेत, मुलाखतीची प्रक्रिया कशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलाखतीची पूर्वतयारी कशी करायला पाहिजे, प्रत्यक्ष मुलाखत कशी घ्यायला पाहिजे हे आपण. मग आदर्श मुलाखत कशाला म्हणतात, म्हणजे आदर्श मुलाखत करायचे गुण काय आहे, मग संशोधकाच्या अनुषंगाने आदर्श मुलाखत करायचे गुण काय आहे. मग संशोधकाच्या अनुषंगाने काय गोष्टी असणं गरजेचं आहे की तुमची मुलाखत छान व्हायला पाहिजे. मुलाखत सुद्धा ही एक प्रक्रिया आहे. मग याच्यामध्ये महत्वाचं काय, तुमच्यामध्ये कुशलता असावी. कुशलता तर असणं गरजेचंच आहे. त्यानंतर महत्वाचं काय, विनम्रता. हा गुण तर संशोधनाच्या अनुषंगाने खूप महत्वाचा आहे. काही वेळेस असं असतं की मुलाखतीची वेळ दिलेली असती पण त्या वेळेवरती त्या माणसाला अर्जंट काम निघते, तुम्हाला परत दुसऱ्या वेळेस जायचं असते. कारण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला त्याच्याकडून तथ्य संकलन करायचं आहे. जेव्हा तुम्हाला तथ्य संकलन करायचं विनम्रता असावी लागते. ठीक आहे सर, काही हरकत नाही, आज तुम्हाला वेळ नाही ना, काही हरकत नाही, तुम्ही सांगा, तुमच्या वेळेनुसार मी येतो. कदाचित दुसऱ्या वेळेस तो वेळ देणार नाही, पण तुमचं साध्य जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत तुम्ही विनम्रपणेच वागायला पाहिजे. तुमच्यामध्ये ती कुशलता असायला पाहिजे.
त्या व्यक्तीनं बरेचसे ठिकाणी असे असतात की मुलाखतीला लोक वेळच देत नाही, मुलाखतीच्या अनुषंगाने त्यांना ते विश्वासच बसत नाही, ते संशोधक आहे. मग या पद्धतीनं महत्वाचं काय की तुमच्यामध्ये विनम्रता असावी, कुशलता असावी त्या समोरच्या व्यक्तीला तयार करण्याची. 3 नंबरचा गुण काय आहे महत्वाचं काय, संयम व सावधगिरी. तुम्ही मुलाखत कोणाची घेताय त्या अनुषंगाने उत्तरदाते कोणत्या स्वरूपाचं आहे त्या अनुषंगाने सगळ्यात तुमच्याकडे संयमी पाहिजे, सावधगिरी पाहिजे. तुम्ही संशोधक आहात, संशोधकाच्या अनुषंगाने तुम्ही ज्या पद्धतीचा प्रश्न विचारला असेल त्या पद्धतीने तुम्हाला सावधगिरी सुद्धा काही ठिकाणी काही संशोधन विषयाच्या अनुषंगाने पाळावे लागते. तुम्ही गुन्हेगारी म्हणजे गुन्हेगार लोकांची मुलाखत घेत आहे त्या ठिकाणी तुम्हाला सावधगिरी पाळणं गरजेचं आहे, तुम्हाला संयम ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या आहे. समस्येच्या अनुषंगाने तुम्ही मुलाखत घेता, मुलाखतीमध्ये तुम्हाला संयम आणि सावधगिरी पाळावी लागते. कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले गेले पाहिजेत, प्रश्न असे विचारा की त्या अनुषंगाने महत्वाचं काय तुम्हाला ती मुलाखती नियंत्रणात ठेवता आल्या पाहिजे आणि तुम्हाला सावधगिरी पाळता आणे. आणि सगळ्यात महत्वाचं मुलाखतीमध्ये निपक्षपातीपणा. निपक्षपातीपणा तुमच्यामध्ये असायला पाहिजे जो संशोधक आहे त्याच्यामध्ये महत्वाचं. आणि सगळ्यात महत्वाचं काय वस्तुनिष्ठता तुम्ही पाहायलाच पाहिजे, संशोधकाचा महत्वाचा गुण आहे. हा तुमच्यामध्ये गुण असायलाच पाहिजे. आणि त्यानंतर महत्वाचं काय आहे आपुलकीची भावना. ह्या जर सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने चांगले मुलाखतकार होऊ शकता. आणि इथं महत्वाचं सगळ्यात महत्वाचं काय संशोधन विषयाच्या अनुषंगाने इथे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तुमच्या ज्ञान असावे. तुमच्या इथं महत्वाचं विषय ज्ञान, तुमच्याकडे विषय ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. हे जर विषय ज्ञान असेल आणि ह्या सगळ्या क्वालिटीज तुमच्यात असेल तर तुम्ही चांगले उत्कृष्ट मुलाखतकार होऊ शकता. जर ह्या मुलाखतीच्या अनुषंगाने मुलाखतीचे जे आहे ते मुलाखत ही पद्धत आहे तथ्य संकलनाच्या अनुषंगाने. मग याचे काही गुण आहेत, त्या गुणाच्या अनुषंगाने आपण बघूया. मग या ठिकाणी आपले मुलाखत हे जे तंत्र आहे हे संपणार आहे. मग मुलाखत तंत्राचे काय गुण आहे. गुण किंवा फायदे. तथ्य संकलनाच्या अनुषंगाने ही मुलाखत जे तंत्र आहे हे कसं फायद्याचं आहे. इथं महत्वाचं काय इथं व्यक्तिनिष्ठता आहे. हा तर आहे सगळ्यात महत्वाचं. तुमच्यावरती अवलंबून संशोधक म्हणून तुमच्याकडे महत्वाचं तथ्याचं व्यापक संकलन आहे. तथ्याचं म्हणजे निरीक्षण सुद्धा तुम्हाला कळायला मिळतं. त्याच्यानंतर तुम्ही जे तथ्य संकलन करताय अनुषंगाने इथं विश्वासनीयता आहे. मुलाखतीच्या अनुषंगाने जे महत्वाचं आहे अमूर्त घटनाचे अध्ययन आहे. परत मुलाखत तंत्राचं महत्वाचं का मानसशास्त्रीय अभ्यास आहे. म्हणजे मानसशास्त्रीय अभ्यास म्हणजे गतकाळातील काही घटनांची तुम्हाला माहिती मिळू शकते संशोधन विषयाच्या अनुषंगाने मुलाखतीमध्ये. त्यानंतर 6 नंबरला जे आहे इथं महत्वाचं वैशिष्ट्य काय उत्तरदात्याची निवड करणे आहे. इथं भरपूर प्रतिसाद मिळतोय मुलाखतीच्या अनुषंगाने तुम्हाला मिळतोय. त्यानंतर इथं महत्वाचं काय अपात्र लोकांकडून सुद्धा तुम्हाला माहिती मिळत होते. अपात्र लोक त्यानंतर मुलाखत तंत्राचं महत्वाचं अजून वैशिष्ट्य काय सगळ्यात सखोल अभ्यासाची शक्यता आहे. खऱ्या आणि तपासणी करता मुलाखतीमध्ये लवचिकता तुम्हाला साधता येते. त्यानंतर उत्तरदात्याच्या भावना आणि भीती ही जाणता येते. अज्ञान घटकांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायला मिळतो. थोडक्यामध्ये काय की मुलाखत तंत्राच्या माध्यमातून काय असेल तथ्यांचं काय व्यापक संकलन आहे, विश्वासनीयता, अमूर्त घटनांचं आहे, मानसशास्त्रीय गतकाळातील काही घटना आहे, भरपूर प्रतिसाद मिळतो. अपात्र म्हणजे
शिक्षितच लोक असायला पाहिजे अशातला प्रश्न नाही, तुम्ही सगळ्या लोकांकडे तथ्यसंकलन. इथं महत्वाचं काय की याचे जसे गुण आहे तसं महत्वाचं काय याचे काही तोटे पण आहेत. म्हणजे एकदम कम्प्लिटलीच लगे हा प्रकार म्हणजे श्रेष्ठ आहे सगळ्याच महत्वाचं काय इथं काय म्हणजे त्याचे जे गुण आहेत तसे तोटे पण आहेत. इथं तोट्यामध्ये महत्वाचं काय इथं काय लक्षात येत तुम्हाला की वेळ श्रम पैसा वेळ श्रम पैसा याचा वापर आहे मोठ्या प्रमाणात होतो. प्रत्येकच वेळेस तुम्हाला मुलाखत कारला की वेळेवरती उत्तर देताना सगळ्यात महत्वाचं निर्माण होतात अशातला प्रश्न आहे. त्यानंतर प्रशिक्षणाची आवश्यकता महत्वाचं काय प्रशिक्षण. हा मुद्दा महत्वाचा आहे. जो संशोधक आहे त्याला प्रशिक्षणाची खूप गरज आहे. कारण मुलाखतीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम त्याचं संचालन करण्याचं काम हे सगळं संशोधकावरती असतं. तो त्याला जर त्या संशोधकाला जर प्रशिक्षण मिळालेलं असेल तर तो वस्तुनिष्ठ तथ्य संकलन करू शकतो. नसतानाही वैयक्तिक पूर्वग्रहाचा प्रभाव येतो. वैयक्तिक काय आहे इथं वैयक्तिक पूर्वग्रहाचा प्रभाव बी आहे आणि स्मरणशक्तीवर अवलंबून आहे. कधी कधी मुलाखत घेत असताना काही माहिती अशी येते की त्या माहितीच्या अनुषंगाने तुमच्यामध्ये ती गोष्ट आढळली आणि सगळ्यात महत्वाचं उत्तरदात्यावर विश्वास ठेवा लागतो. इथं महत्वाचं काय उत्तरदात्यावर विश्वास आहे. तिथे सगळ्या गोष्टी तुम्हाला उत्तरदात्यावरतीच आधारित ठेवाव्या लागतात. तुम्हाला स्वतःला तिथं काही आणि मुलाखतीची माझ्या आवश्यक अटी जी आहेत आपण जे प्रक्रिया बघितली त्याची पूर्तता सहजासहजी काही मुलाखतीमध्ये पूर्ण होत नाही. अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये मुलाखत म्हणजे नेमकं काय त्याचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत इथपर्यंत आपण आजच्या लेक्चरमध्ये मुलाखतीच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. मला असं वाटतंय मुलाखत म्हणजे नेमकं काय आहे मुलाखतीचे काय प्रकार आहे मुलाखत कशाला म्हणायचं या अनुषंगाने या मुलाखत या तंत्रावरती जर कसाही प्रश्न विचारला गेला मला असं वाटतं की इथपर्यंत तुम्हाला जी माहिती दिलेली आहे मुलाखतीच्या अनुषंगाने मला असं वाटतं की ही इथपर्यंत ठीक आहे. मुलाखतीचे फायदे काय आहेत तोटे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आजच्या लेक्चरमध्ये आपण टप्प्याटप्प्याने व्यवस्थितपणे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने मुलाखत म्हणजे नेमकं काय आहे मुलाखतीचे काय प्रकार आहे त्या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. मुलाखती मूलतः सामाजिक आंतरक्रियाची प्रतिक्रिया आहे. ही व्याख्या खूप महत्वाची आहे. त्या अनुषंगाने जर तुम्ही विचार केला तर तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल. म्हणजे मुलाखतीच्या अनुषंगाने ज्या काही व्याख्या आपण बघितलेल्या आहेत म्हणजे एक लक्षात ठेवा मुलाखतीच्या अनुषंगाने काय सामाजिक आंतरक्रियाची प्रतिक्रिया आहे ही एक व्याख्या महत्वाची आहे. त्या काय काही प्रमाणात किंवा आंतरिक मनात जीवनात त्याच्या कमी अधिक प्रमाणात जागता येते. मुलाखत म्हणजे नेमकं काय उत्तरदाता आणि संशोधक यांच्यामध्ये असणारी आंतरक्रिया आहे. अशा पद्धतीनं मला असं वाटतं की मुलाखतीच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या गोष्टींची आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे. केंद्रीय मुलाखत काय आहे त्या अनुषंगाने आपण सगळ्या गोष्टींची चर्चा करत असताना संशोधन विषयाच्या अनुषंगाने आजच्या लेक्चरमध्ये महत्वाचं काय मुलाखत म्हणजे नेमकं काय मुलाखत कशाला म्हणायचं दोन व्यक्तीमध्ये होणारी आंतरक्रिया आहे आंतरक्रियाची प्रतिक्रिया आहे त्या व्यक्तीच्या अंतर्मनात झाकण्याची ती प्रतिक्रिया आहे. त्यानंतर महत्वाचं मुलाखतीचे काही प्रकार किंवा वर्गीकरण पाहिलेलं आहे. उद्दिष्टानुसार तुमचं संशोधनाचं उद्दिष्ट काय त्यानुसार त्याच्यामध्ये महत्वाचे निदानात्मक मुलाखत उपचारात्मक मुलाखत त्यानंतर संशोधनात्मक मुलाखत त्यानंतर औपचारिक मुलाखत अनौपचारिक मुलाखत काय व्यक्तिगत मुलाखत सामूहिक मुलाखत या सगळ्या गोष्टी पाहत असताना अभ्यास पद्धतीनुसार ज्या मुलाखत वर्गीकरणावरती महत्वाचं लक्ष केंद्रित काय संरचित मुलाखत अरचित मुलाखत आणि केंद्रीय मुलाखत या तीन पद्धतीच्या आणि फेर मुलाखत ह्या खऱ्या अर्थानं मुलाखतीचे हे 3-4 प्रकार आपण पाहायला मिळालेले आहे. त्यानंतर मुलाखतीचं प्रक्रिया कशी आहे त्याचं संचालन कसं आहे मग मुलाखतीच्या अनुषंगाने त्याची पूर्वतयारी कशी करायची प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात करत असताना काय पूर्वतयारी असायला पाहिजे मुलाखतीचं नियंत्रण कसं ठेवायचं आहे त्यानंतर मुलाखतीची समाप्ती म्हणजे मुलाखतीची सुरुवात कशी करायची आहे सुरुवातीच्या अगोदर काय पूर्वनियोजन असायला पाहिजे प्रत्यक्ष मुलाखतीचं संचालन कसं करायचं आहे मुलाखतीवरती नियंत्रण कसं ठेवायचं आहे मुलाखतीची समाप्ती कशी करायची आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला अहवाल कसा लिहायचा आहे याची सुद्धा आपण सविस्तर चर्चा करते. मुलाखतीची पूर्वतयारीच्या अनुषंगाने मग आदर्श मुलाखतकारामध्ये कोणते गुण असायला पाहिजे आपण हे बघितलेलं आहे.
आणि त्यानंतर मग मुलाखतीचे जे गुण आहे किंवा फायदे काय आहे आणि तोटे काय इथपर्यंत आपण मुलाखतीच्या अनुषंगाने विश्लेषण केलेलं आहे। इथपर्यंत ठीक आहे। नंतरच्या लेक्चरमध्ये आपण निरीक्षण झालेलं आहे, मुलाखत झालेली आहे। नंतरच्या लेक्चरमध्ये आपण अनुसूचीच्या संदर्भामध्ये चर्चा करूया। थँक्यू, धन्यवाद।